पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। धाडसी पाठलागानंतर चोरीच्या म्हशींसह पिकअप जप्त, नंदुरबार तालुका पोलिसांची मोठी कामगिरी। मध्यरात्रीचा थरारक, धाडसी मोहिमेत चोरट्यांचा डाव उधळला, आरोपींचा शोध सुरू। शेतातून चोरी केलेल्या म्हशींची पिकअप वाहनातून वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। नंदुरबार तालुका पोलिसांनी धाडसी पाठलाग करत संबंधित वाहन जप्त केले, मात्र अंधाराचा फायदा घेत वाहन चालक व इतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वावद येथील शेतकरी सुरेश पोपट पाटील यांच्या रनाडे शिवारातून 2 मौसाना जातीच्या वय 4 वर्ष तसेच एक मुन्हा जातीची वय 3 वर्ष 6 महिने अशा एकूण 3 म्हशी चोरीस गेल्या। या पशुधनाची किंमत अंदाजे 1,50,000 इतकी आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली असून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय। दरम्यान शनी मांडळ ते रजारे मार्गावर पोलीस पथक गस्त घालत असताना एक संशयित पिकअप वाहन पोलिसांना पाहताच भरधाव वेगात निघून गेले। संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला। थरारक पाठलागानंतर रजाडे गावाजवळ पिकअप अडविण्यात पोलिसांना यश आले, मात्र वाहनावरील संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 3 म्हशी आढळून आल्या। सदर जनावरे चोरीची असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पिकअप वाहनासह एकूण सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। चोरीला गेलेले पशुधन शेतकऱ्यांना परत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। अलीकडच्या काळात ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते। या धाडसी कारवाईमुळे पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला असून अशा प्रकारच्या गुन्ह्याविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील असे पोलिसांकडून सांगण्यात आले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, हेड कॉन्स्टेबल मनोहर कोडी, मनोज चव्हाण, सरवर सिंग वसावे, चालक महेंद्र सोनवणे, संजय पाडवी, पोलीस कॉन्स्टेबल अरुण चव्हाण, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी बजावली। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय मनोरे करीत असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास वाढला असून जनावरांच्या चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।